उनको ना कोई मुसलमान के ऊपर चाहत, ना कोई हिंदू के ऊपर चाहत, उनको सिर्फ चाहत है पैसों के ऊपर और पावर के ऊपर चाहत है। और हमारे इस्लाम धर्म में ये लोग जात पात करके, कभी डेवलपमेंट वर्क करके कभी वोट नहीं मांगते। वो लोग खाली जात पात दिखा के वोट मांगते हैं। और उसके बीच के अंदर कबाब में हड्डी जैसा एक जनता दल पार्टी, उसके बीच में कबाब में हड्डी रहती कि नहीं रहती? हड्डी कौन है कबाब की? हमारी पॉलिटिकल के अंदर कबाब में हड्डी क्या है? जनता दल पार्टी बीच के अंदर। यानी वो लोग कभी डेवलपमेंट वर्क दिखाते नहीं। हमारे इस्लाम धर्म के अंदर भी हमको सिखाया नहीं गया, हमारे इस्लाम धर्म के अंदर जात पात करो करके कभी सिखाया नहीं गया। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, ये इस्लाम धर्म ने ये सिखाया है। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आप लोग सब जानते हैं जो प्रजा जन यात्रा कल से शुरू हुआ है बसों कल्याण से, आज हुमनाबाद में हम लोग पहुंचे। आज हुमनाबाद में आने के बाद ये अवाम का जो मजमा देख के, कान की एक जगह हुमनाबाद के अंदर जनता दल से कभी भी मुस्लिम कैंडिडेट देते आते थे। इस बार हमारे सीएम इब्राहिम के फर्जन फैज को दिए करके एक रूमर चल रहा था। आज ये अवाम का मजमा देख के मेरे को लग रहा है लास्ट टाइम राजशेखर पाटिल साहब 32,000 से लीड से जीते थे। इस बार मिनिमम 60 से 65,000 को लीड से जीतने करके मेरे को उम्मीद है। उसका कारण मैं बोलता हूँ, अब राजशेखर पाटिल साहब को, उनके वालिद साहब को, उनके भाई लोग को अच्छी तरह जानते हैं। राजशेखर पाटिल साहब को मैं बहुत नजदीक से देखा हूँ। उसके पहले भी मैं बताया आप लोग को, मेरे करीबी दोस्त है और मेरे भाई जैसा है। और मैं वो एकदम इतने क्लोज है, उसका मैं अंदाजा ही नहीं लगा सकता। और जब मिनिस्टर बने थे, मैं भी कांग्रेस के अंदर मिनिस्टर बना, उन्होंने भी मिनिस्टर बने थे। मिनिस्टर बन के मैं जब मिनिस्टर बना था, वो मेरे उनके हल्के के कॉन्स्टिट्यूंसी के काम के लिए, माइनॉरिटी डिपार्टमेंट के अंदर और वफ के काम के लिए मेरे चैम्बर में सीधे आ गए। मैं बोला साहब आप आने की क्या जरूरत थी, आप मिनिस्टर है, आप फोन में बोलते तो मैं काम करता था। नहीं जमीर भाई मैं मिनिस्टर बनाऊं वो सही बात है, मगर मेरे हल्के का काम मेरे को इम्पोर्टेंट है। आज उन लोगों की भीख की वजह से आज मैं मिनिस्टर बनाऊं, उनकी खिदमत करना मेरा फर्ज बनता है। मेरी कॉन्स्टिट्यूंसी मेरे हल्के के लिए मैं किधर भी जाने के तैयार हूँ। क्यों? आज मेरे हल्के की आवाम मेरे को जिताने की वजह से आज मेरे को मिनिस्ट्री दिया गया है करके, इतना सिंपल सी बात में आज तक मैंने कभी नहीं देखा साहब। आपका क्या है, मिनिस्ट्री बन के भी कोई नहीं करता। मिनिस्ट्री बनने के बावजूद भी, आप याद है मालूम नहीं याद नहीं आपको, मैं 12 महीने मिनिस्टर था। 12 महीने के अंदर कम से कम राजशेखर पाटिल साहब मेरे पास 8 से 10 टाइम उनके हल्के के काम के लिए है। और उसके साथ साथ में मैं जानता हूँ, हुमनाबाद को अच्छी तरह जानता हूँ। हुमनाबाद के अंदर माइनॉरिटी वोट ज्यादा है, मुस्लिम वोट ज्यादा है, मगर हर टाइम 2008 में भी मिराजुद्दीन पाटिल के भाई नसीम पटेल साहब कैंडिडेट थे। 2013 में भी नसीम पटेल साहब कैंडिडेट थे। 2018 में भी नसीम पटेल कैंडिडेट थे। नसीम पटेल जो वोट लेते थे, कितने वोट लेते थे? 25, 23, 24, 25 साल वोट लेते थे। वजह उसकी उनके मरहूम, हमारे हम आज भी मानते हैं उनको, जो मिराजुद्दीन पाटिल साहब के नाम से वोट पड़ता था, उनको जनता दल से वोट नहीं पड़ता था। जनता दल के अंदर ताकत नहीं है, वोट मिलता है तो सर 2008 ಹುಮ್ನಾಬಾದಲ್ಲಿ ಜನತಾದಳದಿಂದ ನಸೀಂ ಪಟೇಲ್ಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2008 ನಿಂತಿದ್ರು, 2013 ನಿಂತಿದ್ರು, 2018 ನಿಂತಿದ್ರು. ಆಗ ಅದು 23-25 ಸಾವಿರ ಏನು ಅವ್ರು ಓಟ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು ನಸೀಮುದ್ದೀನ್ ಪಾಟೀಲ್, ಅದು ಜನತಾದಳ ಓಟ್ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ मिराजुद्दीन पाटिल साहब वोट ಅದು. अब का है भाई, नसीम पटेल साहब कहाँ गए? अब क्यों जनता दल छोड़ दिए? कोई भी जनता दल के अंदर नहीं ले सकता। ये इब्राहिम साहब भी जनता दल को गए, क्या हो गया? रिटायर्ड जाने के घर में आराम बनवाने के लिए वो लोग उधर जनता दल में गए। जनता दल के अंदर एक आप मिसाल दिखा दो, जनता दल के अंदर जाके कोई भी एक लीडर को अच्छा वो अगर के आज जनता दल वाले मेरा बच्चा है, वो इब्राहिम साहब को हम दिल से चाहते हैं, इब्राहिम साहब को हम दिल से मानते हैं। आज भी मैं इब्राहिम साहब को बोलना चाहता हूँ, मेहरबानी करके कुमार स्वामी के बातों में आके आपके बेटे को बली मत करो। बच्चा है, वो बच्चा है। अगर आप आपके बेटे को बनाना चाहते हैं तो वही कुमार स्वामी को बोलो, रामनगर छोड़ के देने को बोलो। हमारा उधर मुसलमान कैंडिडेट है, हम उसको विड्रॉ करने को मैं सिद्धरामैया को बोलता हूँ. रामनगर अनपढ़ सर इब्राहिम साहब मगन के ये नहीं घूमना
ಅವ್ರು ಬಿಟ್ಕೊಡೋ ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ छोड़ के देगा सवाल ही नहीं पैदा होता। इनकी जगह अगर दूसरा कोई कैंडिडेट होता तो 25,000 मामूली बात नहीं। और क्या है, जो 60,000 में 25 अगर चले गए तो मुसलमान से नाराज होकर हमारे काम नहीं करता था। मेरे उनकी इंसानियत देखो, उनका अच्छापन देखो। आप नसीम पाटिल को वोट देते हुए भी आपके माइनॉरिटी के मुसलमानों के काम हुए कि नहीं हुए? मैं बोला इतना 3 टाइम देने के बावजूद भी इतनी मोहब्बत क्यों, इतनी चाहत क्यों मुसलमानों से? तो भाई एक बात बोला, कितने भी तो कर ले सितम, हंस हंस के सहेंगे हम, ये प्यार न होगा कम, ये तेरी खत्म करके बताया। जाने आप मेरे पिताजी के जमाने से अटैचमेंट है, हम लोग एक भाईचारे की सरकार थे। मेरे को वोट नहीं डाले, नसीम पाटिल को वोट डाले करके उनका हाथ नहीं छोड़ने वाला मैं करके कहने वाला एक लीडर मैं कभी देखा नहीं सियासत के अंदर। यही कुमार साहब इब्राहिम साहब को बोलना चाहता हूं मैं, रामनगर में नहीं, अगर जिताना है इब्राहिम साहब की बेटे को वड़े नरसिंहपुर हासन के अंदर देखी तो क्यों आप इधर भेजे करिए, पूछना चाहता हूं मैं आपको। और जनता दल को वोट क्यों दे? हम मुसलमान जनता दल को वोट क्यों दे? क्या क्या जनता दल ने हमारे को यही 2013 से 18 तक सिद्धरामैया जब चीफ मिनिस्टर थे, जब भी हमारा ग्रांट 400 करोड़ ग्रांट था। 400 करोड़ ग्रांट को कोई मैकालाल कभी कोई सोचा नहीं, माइनॉरिटी के बारे में, मुसलमान के बारे में, कर्नाटका में नहीं, पूरे हिंदुस्तान के अंदर कोई सोचा नहीं। जो 400 जो ग्रांट था उसको 3,150 करने वाला मैकालाल सिद्धरामैया साहब, कांग्रेस वाले का कांग्रेस हुकूमत करी। 3,150 जो ग्रांट था, वो ग्रांट के अंदर कुमार स्वामी की हुकूमत बनी 2018 के अंदर। 2018 के अंदर कुमार स्वामी साहब हुकूमत बनने के बाद मैं एज ए मिनिस्टर जाके बोला हमारे को थोड़ा ग्रांಟ್ बढ़ाಕಿ दो, ಇಲ್ಲ ಸಾಧ್ಯ ಆಗಲ್ಲ ಈ ಬಾರಿ ನಿಮಗೆ ಅನುದಾನ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಕ್ಕೆ, ನಾನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದೀನಿ, ರೈತರಿಗೆ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕಂದ್ರು. ಐ ಸ್ವಾಮಿ ಸಂತೋಷ, ರೈತರಿಗೆ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ, ರೈತರ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ನಮ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದು ಬೇಡ, ದಯಮಾಡಿ ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡೆ ನಾನು. ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು? ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇದೆ ನೋಡಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರೆ, 3,150 ಕೋಟಿ ಇದ್ದಿದ್ದು 1,800 ಕೋಟಿ ಮಾಡಿ 1,350 ಕೋಟಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು. ಏನಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಕೇಳಕ್ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. ಪ್ರೀತಿ ಜೊತೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮೇಲೆ 2,250 ಕೋಟಿ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಏನಾಯ್ತು, ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಬಂತು, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದಂತ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಈಗ 650 700 ಕೋಟಿ ತಂದಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ದಾರಿ ಆರಂಭ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದು ಇದೇ ಮಾನ್ಯ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಓಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಾ? ಜನತಾದಳ ಓಟ್ ಕೊಡೋದೇ ಒಂದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಂಗೆ, ಜನತಾದಳ ಓಟ್ ಕೊಡೋದೊಂದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಂಗೆ. ನೀವೇನಾರ ನಮ್ಮ ಜನ ಅವರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀವೇನಾರ ಓಟ್ ಕೊಟ್ರೆ ಅದು ಬಿಜೆಪಿಗೆ 2 ಓಟ್ ಹೋದಂಗೆ. ದಯಮಾಡಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೈ ಜೋಡಿಸ್ಕೊಂಡು ಮಾಡಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ, ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ನ ಬಹಳ ಹತ್ರದಿಂದ ನೋಡಿದ್ದೀನಿ ನಾನು, ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಸಿಕ್ಕಲ್ಲ. ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವ್ರ ಮುಖ ನೋಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ನೋಡಿರ್ಬೇಕು. ಎಂತ ಸ್ಕೀಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು मुख्यमंत्री ಇರುವಾಗ मुसलमान तालीम में बहुत पीछे है, उनके लिए कुछ करना करके जो स्कॉलरशिप 60 साल से 5 लाख आदमी को स्कॉलरशिप देते थे, सिद्धरामैया आके सीधा 14,50,000 आदमी को स्कॉलरशिप दिए. चाहे सिद्धरामैया साहब भूल गए लगता, 14,50,000 आदमी को स्कॉलरशिप आप दिए. टोटल 5 साल में 1,600 करोड़ ग्रांट आप दिए. किसको बोलते 1,600 करोड़? ಇದ್ದಿದ್ದು ಸರ್ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ 60 ವರ್ಷದಿಂದ 5 ಲಕ್ಷ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇದ್ದಿದ್ದು. ನೀವು ಬಂದಾದ್ಮೇಲೆ 5 ವರ್ಷ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿ 14,50,000 ಜನರಿಗೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. 1,600 ಕೋಟಿ ಬರೀ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಏನಕ್ಕಪ್ಪ ಬೇರೆ ಸರ್ಕಾರ ಕೊಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ? ಏನಕ್ಕಪ್ಪ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಕೊಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ? ಇವತ್ತು ನಾಳೆ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರು ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಕೇಳ್ಬೇಕು ನೀವು, ನಾವು ಏನಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಜನತೆಲ್ಲ ಓಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ. ಇದೇ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ 2006 ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದೆ, ಅವಾಗ ನಾನು ಮಂತ್ರಿ ಆಗಿದೆ. ಹಜ್ ಇನಾಗರೇಷನ್ಗೆ ಯಾರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದವರೆಗೂ ಮಿಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿದ್ರು 5 ವರ್ಷ, 5 ವರ್ಷಕ್ಕೂ 5 ವರ್ಷ ಹಜ್ ಇನಾಗರೇಷನ್ಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ.
ಆಮೇಲೆ 5 ವರ್ಷ ಹಂಚಿನ ಕೃಷಿ ಜೊತೆ 5 ವರ್ಷ ಕುರ್ರಾಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಆಯ್ತು 5 ವರ್ಷ 2013 2018ವರೆಗೂ 3 ವರ್ಷ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ರು. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಬಂದ್ರು. ಸದಾನಂದ ಗೌಡ 1 ವರ್ಷ ಇದ್ರು. ಸದಾನಂದ ಗೌಡ 1 ವರ್ಷ ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಬಂದ್ರು. ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ರು. ಅವರು 1 ವರ್ಷ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಬಂದ್ರು. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ 2006ರಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಂಡೆ, ಯಾರು ಮಿಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ದಯಮಾಡಿ ನೀವು ಬನ್ನಿ ಅಂತ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಯ್ತು. ಹೋಗಿ ಕೇಳ್ಕೊಂಡೆ, ಸರ್ ನೀವು 2006ರಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜನಗಳಲ್ಲಿ ಬೇಜಾರಾಗಿದ್ದಾರೆ, ದಯಮಾಡಿ ಬಾರಿ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರ ಅದು ಮಿಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. 5 ಜಮೀರನ್ನ ಖಂಡಿತ ಬರ್ತೀನಿ, ಮಿಸ್ ಮಾಡಲ್ಲ ಅಂದ್ರು. ವೆಸ್ಟರ್ನ್ ಹೋಟೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಏನಕ್ಕಪ್ಪ ನಾವು ಜನತೆಲ್ಲ ಓಟ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ. ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರು ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಉಮ್ರಾಬಾದ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಇದೇ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾ, ಬ್ಯಾಂಕ್ಔಟ್ ಹಾಲ್ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರು, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆದೇಶ ಹೊರದ್ರು, ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಬ್ಯಾಂಕ್ಔಟ್ ಹಾಲ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ರವೀಂದ್ರ ಕರ ಕ್ಷೇತ್ರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. हम लोग जाके गलाटा करके हमारा लीडर सिद्धरामैया साहब जयंती बनाने का किया, तो बैंक्वेट हॉल में कोई माइकल लाल रोक सकता नहीं करके आज माइनॉरिटी मिनिस्टर टिप्पू जयंती उधर ही बनाया भाई. हम उसको वोट देना. राजशेखर पाटिल साहब फिक्र नहीं करो, मुसलमान धोखेबाज नहीं है. गलती कर लिया, गलती कैसे किया? ओनली बिकॉज ऑफ मिराजुद्दीन पाटिल की शक्ल देख के नसीम पाटिल साहब को वोट देते थे. इब्राहिम साहब के बेटे को हम नहीं देंगे, हम देंगे बीजेपी नहीं जितना चाहते, उनको वोट देंगे तो बीजेपी को वोट देने के साथ. आप बेफिक्र रहे, हम आपके साथ हैं. आप जोर से आप बोलिए, आप है कि नहीं आप लोग साथ में? क्यों हम वोट दें? कहीं के लिए जनता दल क्या किया करके, हाँ क्या किया करके हमारा ग्रांट था कम कर दिए. और कौन से एक मुसलमान लीडर को, यही कुमारस्वामी साहब 2018 के अंदर हर जगह प्रचार करते थे. ये इब्राहिम साहब को एक बात कहना चाहता हूं, आपको भी कानों में फूल पिनाया जा रहा है, आपको भी कान में फूल पिनाया जा रहा है. यही फारूक को आप देखे होंगे टीवी के अंदर, हर फंक्शन के अंदर ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದ್ರೆ ಫಾರೂಕ್ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡಿ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ತೀರಂತ ಮಾಡಿದ್ರ ಏನ್ ಸ್ವಾಮಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು? ಮಾಡಿದ್ರ? ಕಾಲಿ ಇಕ್ಕೊಂಡು ಮಾಡಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಫಾರೂಕ್ ಅವರು ಸಾರ್ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವಮಾನ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಒಂದಿನ ಕಾಲದ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರು. ಮಾಡಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ. ಅಂತ ನಾವು ಓಟ್ ಕೊಡದ? ದಯಮಾಡಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರು ಈಗಲೂ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಈ ಜನಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಂತೀನಿ, ಬೇಡ, ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಮಗನ ಮೇಲೆ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಗೆ ದೇವೇಗೌಡರು ಪ್ರೀತಿ ಇದ್ರೆ ರಾಮನಗರ ಬಿಟ್ಕೊಡಕ್ಕೆ ಹೇಳಿ, ಇಲ್ಲ ಹಾಸನ ಒಡೆನರಸೀಪುರ ಬಿಟ್ಕೊಡಕ್ಕೆ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಏನಿದೆ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಹಾಕಿದ್ದೀರಾ? ನಿಮ್ ಶಕ್ತಿ ಗೊತ್ತು ಇದೇ. ನೀವು ಇಲ್ಲಿದ್ರೆ ಏನೇನು ಆಗಿದ್ರಿ ಅಂತ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಇದೇ 2013 ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರು ಸರ್ವೆ ಮಾಡಿದ್ರು. ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲ್ಲ ಅವನು, ನಿಲ್ಲಲ್ ಬೇಡ, ನನ್ನ ಜೊತೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ಲಿ, ಅವ್ರನ್ನ ಮಂತ್ರಿ MLC ಮಾಡಿ ಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಮಾತು ಕೇಳಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ನನಗೂ ಅಫ್ಸರ್ ಆಗಾಯ್ತಾ ಸರ್ MLC? ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ನನ್ನ ಜನತೆಲ್ಲ ಇದ್ದೆ ಅವಾಗ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ ನನಗೂ ಅಫ್ಸರ್ ಆಗ ಕೋಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ನೋಡಪ್ಪ ನಾನು ಏನೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅವ್ನು ಕೇಳ್ತಲ್ಲ ಇಬ್ರಾಹಿಂ, ದಯಮಾಡಿ ನೀವು ಹೋಗಿ ಹೇಳಿ ಅವ್ನ ಗೆಲ್ಲಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸರ್ವೇದಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಬಂದಿದೆ ಅಂತ. ನಾನು ಹೋಗಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೆ, ಸರ್ ಬೇಡ ಸರ್, ನೀವು ಗೆಲ್ಲದ್ ಬೇಡ, ಅಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಸರ್ವೇದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ ಅಂತೆ, ದಯಮಾಡಿ ಆರಾಮಾಗಿರಿ, ಸಾಹೇಬ್ರು ಮಂತ್ರಿ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮತ್ತೆ ಏನ್ಬೇಕಂತ. ಇಲ್ಲ ನಾನು ನಿಲ್ಲೇಬೇಕಂತ ಆಟ ಆಡ್ಕೊಂಡ್ರು. ಅವಾಗ ಇದೇ ನಾಯಕರಾದಂತ ಅವ್ರ ಸ್ನೇಹಿತರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಪಾಲಿಸಿ ಮಾಡಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮೇಲೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಅದ್ ಬಿಟ್ಟು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವಾಗ ಕೂತ್ಕೊಂಡು ಟಿಕೆಟ್ ತಂದು ಕೊಟ್ರು. ಏನಾಯ್ತು ಹೋಮ್ ಟೌನ್ ಅಲ್ಲಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ? ನಿಮ್ಮ ಹೋಮ್ ಟೌನ್ ಭದ್ರಾವತಿ 3rd ಪ್ಲೇಸ್ ಹೋಗಿದ್ದೀರಾ ನೀವು. ಎಷ್ಟು ಪ್ಲೇಸ್? ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಮಗನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರೆ ಎಷ್ಟೇ ಪ್ಲೇಸ್ ಹೋಗ್ಬೋದು ನೀವು? ಹೋಮ್ ಟೌನ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ ಸ್ವತಃ ಇಬ್ರಾಹಿಂ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಟಿಕೆಟ್ ಇಂದ. ಪಾಪ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ ಸರ್, ಅವ್ನು ಫೈಸ್ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ. ಅದು ನ್ಯಾಷನಲ್ ಪಾರ್ಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರೀ. ಅದೇ ಸನ್ಮೇಶ್ ಟಿಕೆಟ್ 2nd ಪ್ಲೇಸ್ ಸನ್ಮೇಶ್ ಅವರು 3rd ಪ್ಲೇಸ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಸ್ಟಿನಲ್ಲಿ 65ರಿಂದ 70,000 ಭದ್ರಾವತಿ. ಆಮೇಲೆ ಹೋಮ್ ಟೌನ್ ಅವ್ರದ್ದು. ಹೋಮ್ ಟೌನ್ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಗೆಲ್ಲಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಪಾಪ ಮಗನ್ನ ನಿಲ್ಸಿ ಬಲಿ ಮಾಡ್ತಾರಿಲ್ಲ.
ಇದು ಇಬ್ರಾಹಿಂ ಸರ್ ಬೇಕಾ ದಯಮಾಡಿ ಬೇಡ, ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ, ಭವಿಷ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಹಂಗೂ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ನೀವು ಬದಲಿಸಿದ್ರಿ. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಗೆ ಏನ್ ಕೇಳೋದು? ನರ್ಸರಿ ದರ್ಬಾನ್ರ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ನಾನು ನಿಖಿಲ್ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಲ್ಲ, ನಾನು ಕೊಡೋದು ಫೈಲ್ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ರಿ, ಅವಾಗ ಬಂದು ಹೋಗ್ಕೊಡ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ. ಏನ್ ಸಾಬ್ರೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇರ್ತಾನೆ, ಪಾರ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಬಿ ಫಾರ್ಮ್ ನೀವು ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿರೋದು. ಹೇಳಿ ಆಯ್ತು, ನನ್ನ ಮಗನ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿದ್ದೀನಂತ ದಮ್ಮಿದ್ರೆ ತಗೊಳ್ರಿ ಬಿ ಫಾರ್ಮ್. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಗಂಡಸ್ತನ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ನಡೆದ್ರಿಲ್ಲ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರದವ, ಆ ತರ ಅಲ್ಲ. ಆಯ್ತು ಸ್ವಾಮಿ, ನಿಮ್ಗೇನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭಾಷೆ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿತ್ತು? ಇವತ್ತು ಏನೋ ಭಾಷಣ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಾ ನೀವು. ಹಂಗೇನ ಅವಾಗೇನ್ ಬಾಗಿಯಲ್ಲಿ ಲಡ್ಡು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರ? ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಗ್ಗೆ ವಿರೋಧ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ. ಯಾವ ತಿರುಪತಿ ಲಡ್ಡು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರ, ಧರ್ಮಸ್ಥಳ ಲಡ್ಡು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರ? 2 ಸತಿ MLC ಮಾಡಿ ಯಾವ್ದೋ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಕಮಿಷನ್ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿ 2 ಸತಿ MLC ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ. ನಿಮ್ ಇದ್ದಿದ್ MLC ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಮಾಡ್ತೀನಂತ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ಇಲ್ಲಿ 2 ವರ್ಷ ಬಾಕಿ ಇತ್ತು. MLC ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರಲ್ಲ ಜನತಾದಳದಲ್ಲಿ, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಮಾಡ್ತೀನಂತ ಕರ್ಕೊಂಡು ಆ ಸರ್ವಣಾಗೆ 60 ಕೋಟಿಗೆ 50 ಕೋಟಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಲ್ಲ. ಈಗಾದ್ರೂ ಬುದ್ಧಿ ಕಲೀರಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸಾಹೇಬ್ರೆ. ನಿಮ್ ಬಗ್ಗೆ ಲಘುವಾಗಿ ಮಾತಾಡೋಕೆ ನನಗೂ ಮನ್ಸಿಗೆ ಬೇಜಾರಾಗ್ತದೆ, ನೋವಾಗ್ತದೆ ನಮ್ಗೆ. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಗೆ ಬಹಳ ಹತ್ರದಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ. 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ 16 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡಿರೋನು. ನಿಮ್ಗೇನು ಗೊತ್ತು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಗ್ಗೆ? ಒಂಥರ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಅವನು. 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಸರ್ 16 ಗಂಟೆ ನಾನು ನೋಡಿರೋದು. ಒಂಥರ ಇದ್ದಿದ್ದಂಗೆ ಅವನು, ಯಾವ ಹೊಡೆದಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ. ಅದೊಂದು ದೊಡ್ಡ ಸುದ್ದಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಓಪನ್ ಆಗಿ. ಅಂದ್ರೆ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಗೆ ಬಹಳ ಹತ್ತಿರ 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ 16 ಗಂಟೆ ನೋಡಿದೆ ಸರ್. ಅವನು ಎಂತವ್ರು ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಕಟ್ತಾನಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಒಂದೇ ಸತಿ ಹೊಡೆದವನು. ಆ ತರ उसको भरोसा करके इब्राहिम साहब अपने बेटे की जिंदगी खराब करे. मैं भी ये माध्यम मुखांतरा, अवाम की मुखांतरा मैं फैज से भी एक आदमी गुजारिश, मैं भी जितना तुम्हारे वालिद साहब चाहते हैं मैं भी आपको चाहता हूँ. मेहरबानी करके उमनाबाद छोड़ो. मेहरबानी से दूसरी जगह जाओ. उमनाबाद के अंदर एक हमारा राजशेखर पटेल जैसा एक अच्छा रहबर मिला हमको, अच्छा रहबर मिला है. मैं बेटे से एक बुरा नहीं मानना मेरा, क्या जमीर साहब आके मेरे खिलाफ बात करके गए. मैं तुम्हारी अच्छाई के लिए बोल रहा हूँ. उधर वालिद साहब का तो डिपॉजिट गया, इधर क्या हालत होती मालूम नहीं मुझे. डिपॉजिट मतलब एक लेवल रहता, इतने परसेंटेज लेना डिपॉजिट. मैं ख्याल से उससे नहीं चाहते. तुम और बढ़ने के बच्चे, मेहरबानी करके आपसे भी आजीज़ाना गुजारिश करके, इब्राहिम साहब से भी आजीज़ाना गुजारिश करके, राजशेखर पटेल साहब मेरी जान, राजशेखर पटेल साहब मेरी जान. कैनवासिंग में ऐसे भी कभी आप मेरे को बुलाए नहीं. आपको क्यों? अपने आप पे कॉन्फिडेंस, ऊपर वाले के ऊपर कॉन्फिडेंस. आपकी नीयत साफ है, नीयत में साफ है. सबसे ज्यादा क्या है? नीयत साफ है. जरूरत पड़ेगी तो ये भाई को बुला लो, मैं आने के लिए तैयार. देखेंगे वो टाइम पे देख लेंगे. ट्रेन कौन करे सो? सिद्धरामैया साहब. मैं आता हूं. कुछ फिक्र नहीं करो. आवाम आपका साथ देती नहीं. 3 बार गलती कर ली, 4थे बार गलती करने जाती नहीं. ये मेरी आवाम से ये आजीज़ाना गुजारिश करते हुए, एक भरोसे का हम लोग खून नहीं करना चाहिए. भरोसे का कभी खून नहीं करना चाहिए. ये अपने को भरोसे में बैठा है. अगर जीतता है वो डालेंगे. होने पहले क्या थे? डब्बे के अंदर कौन किधर डाले मालूम नहीं. आज मिश्ना आ गई. 3 बार डाल के भी आदमी वही चाहत रखा है. किसकी वजह से? मिराजुद्दीन पाटिल को वो भी चाहते थे.